140 कोटी प्लस ऑफिशियल लोक, तेवढ्या लोकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हाफ अँड एग पर पर्सन पण मिळत नाही आहे. कुक्कुटपालन व्यवसायाची वाढ साधारण 6 ते 8% लेअर इंडस्ट्रीची आणि 10 ते 12% ब्रॉयलर इंडस्ट्रीची होते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर का लेअर आणि ब्रॉयलर इंडस्ट्री ॲव्हरेज आपण 8% जरी म्हटलं तरी त्या पक्ष्यांना लागणारं जे अन्न आहे, रॉ मटेरियल आहे, जे ॲग्रिकल्चरल बाय प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यासाठी ॲग्रिकल्चरची पण ग्रोथ तेवढी पाहिजे ना. सर अजून एक गोष्ट होती की आपण जेव्हा बोलतो की आपण लार्जेस्ट प्रोड्युसर आहे, वन ऑफ द लार्जेस्ट प्रोड्युसर, जेव्हा चिकन बद्दल बोलतो, ब्रॉयलर बद्दल, आपण एक्सपोर्ट त्या प्रमाणात का करू शकत नाहीये? म्हणजे एक्सपोर्ट हा विषय वेगळा आहे मॅडम. एक्सपोर्टचं कसं आहे, प्रत्येक देशाने काय आयात करावं हा त्या देशाचा प्रश्न आहे आणि त्या आयात केलेल्या प्रॉडक्टची क्वालिटी काय असावी हे सुद्धा तो देश ठरवायला त्याला अधिकार आहे. आता आपल्याकडे कितीही आपण म्हटलं नंबर 1 आहोत मिल्क प्रोडक्शनमध्ये, नंबर 2 आहोत एग प्रोडक्शनमध्ये वगैरे वगैरे, तरी आपल्याकडच्या प्रोडक्शन सिस्टीमच्या फ्लॉजमुळे म्हणा किंवा एका विशिष्ट पद्धतीने आपल्याकडे फार्मिंग केलं जात असल्यामुळे म्हणा, आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात रेसिड्यूजचे प्रॉब्लेम्स आहेत. मग ते अँटीबायोटिक रेसिड्यूज असोत किंवा पेस्टिसाइड्सचे रेसिड्यूज असोत, इन्सेक्टिसाइड्सचे रेसिड्यूज असोत आणि डिझीजेस, पक्ष्यांवरती येणारे रोग जे आहेत, एव्हियन इन्फ्लुएन्झा असेल किंवा इतर, तर ह्या अशा सगळ्या कारणांमुळे आपल्या देशातले पोल्ट्री प्रॉडक्ट्स सगळ्या देशांमध्ये घेतले जात नाहीत. काही देशामध्ये नक्की घेतले जातात. मुळामध्ये मी तुम्हाला एक मगाशी बोलता स्पेसिफिक पॅथोजन फ्री शब्द वापरला होता. तसं आपल्याकडचे जे पोल्ट्री प्रोड्युसिंग स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये झोनिंग करायला पाहिजे, कंपार्टमेंटायझेशन करायला पाहिजे. बऱ्यापैकी आता ते सरकारला पटलेलं आहे आणि सरकार करत आहे. म्हणजे काय, तर त्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये कुठे काही समजा प्रॉब्लेम झाला तर त्या पर्टिक्युलर झोनमध्ये जर तो प्रॉब्लेम नसेल तर तिकडनं जी प्रॉडक्ट्स आहेत ती पलीकडे पलीकडच्या देशामध्ये आपण एक्सपोर्ट करू शकलो पाहिजे. तर आता तो कंपार्टमेंटायझेशनचा, झोनिंगचा कन्सेप्ट जो आहे तो आपण आता बर्ड फ्लूच्या वेळेला वापरला आणि आत्ता पण खूप झोन्स आपल्या भारतामध्ये आहेत की जिथनं जरी भारत देशात कुठे आसाममध्ये किंवा मेघालयमध्ये बर्ड फ्लू आला किंवा मध्य प्रदेशमध्ये आला किंवा नवापूरमध्ये आला तरी त्याचा परिणाम नामक्कलमधल्या अंड्यांच्या एक्सपोर्टवरती होता कामा नये. तर अशा प्रकारे कंपार्टमेंटायझेशन, झोनिंग वगैरे आपण करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आता काय परिणाम होणार नाही. पण मुळामध्ये आपल्याकडनं एक्सपोर्ट कमी होतं याचं कारण म्हणजे मुळात आपली डोमेस्टिक गरजच एवढी मोठी आहे. 140 कोटी प्लस ऑफिशियल लोक, तेवढ्या लोकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हाफ अँड एग पर पर्सन पण मिळत नाही आहे. आपल्याकडेच कॅप्टिव्ह कन्झम्पशन पुरेसं होत नाही आहे. त्यामुळे एक्सपोर्टचा विषय दूर राहतो आणि जो काही एक्सपोर्टचा विषय आहे त्याच्याशी जे आपले रेसिड्यूज आहेत आणि डिसीजेस आहेत त्याच्याशी निगडीत प्रॉब्लेम्स असल्यामुळे मर्यादा आहे. पण आता बऱ्यापैकी व्हायला लागलेलं आहे. मिडल ईस्टमध्ये वगैरे आपल्याकडनं अंडी पण जातात, मॉस पण जातात, हॅशिंग एग्स जातात, डे ओल्ड चिक्स जातात. होईल ना, पण प्रत्येक देश स्वतःची सेल्फ सफिशियन्सी बघणारच ना. लेट अस बी सेल्फ सफिशियंट अबाउट आवरसेल्व्स. आणि सर आता ह्या ॲक्च्युली जे तुम्ही बोललात झोन्स वगैरे रेडी केलेत आता, सो बायोसिक्युरिटी अँड क्लीनलीनेसचा पण तो अवेअरनेस मला असं वाटतं फार्मर्समध्ये जास्त जनरेट झाला आहे रिसेंट डेजमध्ये. म्हणजे पहिले बायोसिक्युरिटी सगळ्या फार्म्समध्ये मे बी एवढी केली जात नव्हती, बट आता बऱ्यापैकी सगळे लोक. नवापूर 2006 मध्ये बर्ड फ्लू जेव्हा पहिल्यांदा भारतामध्ये आला, नवापूरला आपल्याच महाराष्ट्रामध्ये आला, तोपर्यंत आपण सगळे झोपलेलो होतो. रादर झोपेचं सोंग घेऊन पडलेलो होतो. बायोसिक्युरिटी, सॅनिटेशन, डिसइन्फेक्शन, क्लिनिंग, वॅक्सिनेशन या सगळ्याचं जे महत्त्व आहे आपल्याला माहीत नव्हतं, अशातला भाग नाही आहे. पण आपण ते काटेकोरपणे पाळत नव्हतो. बर्ड फ्लूनी 2006 साली मोठा दणका दिल्यानंतर आपण जागे झालो की हा एक्झिस्टन्सचा प्रश्न आला. आता जर आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर आपली इंडस्ट्री संपून जाईल. हे जेव्हा लोकांना कळलं त्यावेळेला लोक ह्याच्याबद्दल सिरियस झाले. आणि आजच्या घडीला आपण जर पाहाल तर जरी अवघड असलं, कारण बायोसिक्युरिटी बोलणं एक शब्द आहे हो, पण फार्मवरती तो ॲक्च्युली आणणं इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, तरी लोक करत आहेत. त्यामुळे क्लिनिंग आहे, सॅनिटेशन आहे, डिसइन्फेक्शन आहे, बायोसिक्युरिटी आहे, हे आपल्याला माहिती आहे. आपण पुरापार करत आलेलो आहोत
मध्यंतरी आपण थोडीशी तिकडे दुर्लक्ष करत होतो. नाव वी आर स्टार्टेड डुईंग इट इन अ करेक्ट वे. ओके. ओके. साधं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे हॉटेल्स असतात बघा. ऑर्डर घेणारा माणूस वेगळा असतो, अन्न आणून देणारा माणूस वेगळा असतो, डिशेस उचलणारा माणूस वेगळा असतो, टेबल पुसणारा माणूस वेगळा असतो. त्यामुळे बायोसिक्युरिटी ही सगळी बायोसिक्युरिटीची प्रिन्सिपल्स आहेत. आपल्या घरामध्ये हातपाय धुतल्याशिवाय आपल्याला जेवायला मिळत नाही. स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून आपल्याला परवानगी नाही जायला लहानपणापासूनच. त्यामुळे आपल्याकडे ह्या बायोसिक्युरिटीच्या कन्सेप्ट पहिल्यापासून आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त रिजिड आहेत. त्यांच्यापेक्षा म्हणजे वेस्टर्न वर्ल्डच्या पेक्षा जास्त रिजिड आहेत. फक्त आपण त्या पाळत नव्हतो. ते ठेस लागली की माणूस शहाणा होतो. जसं ते बर्ड फ्लूच्या नंतर आता आपण शहाणे झालेलो आहोत. त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी बायोसिक्युरिटी, क्लिनिंग, सॅनिटेशन, डिसइन्फेक्शन, व्हॅक्सिनेशन हे अत्यंत सिरियसली आपण त्याच्याकडे पाहतोय आणि आता हे केलं जातं आहे. त्याच्यामुळेच रोगाचं पण प्रमाण कमी झालं आहे, मर्तणुकीचं पण प्रमाण पक्ष्यांमधलं कमी झालेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आता हे वेगवेगळे स्ट्रेन्स येत आहेत. वेगवेगळे स्ट्रेन्स येतात आजारांचे पक्ष्यांमधले आणि त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी वाढते. त्याच्यासाठी कामं चालू आहे, संशोधन चालू आहे. पाहूया कसं होतं. सर मला असं वाटतं की बरं झालं तुम्ही बायोसिक्युरिटीबद्दल पण सांगितलं, पण मी एक पॉईंट मिस आउट केला होता जो मला आत्ता लक्षात आला की आपण जेव्हा अँटीबायोटिकबद्दल बोलतोय तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या एक मिसकन्सेप्शन म्हणून येत आहेत की अँटीबायोटिक्स जेव्हा वापरले जातात आणि ते जेव्हा आपण खातोय तर लेडीजमध्ये म्हणजे मुलींमध्ये जी प्युबर्टी, अर्ली प्युबर्टीचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यामुळे एक जनरेट होतोय किंवा अँटीबायोटिक्स आणि प्युबर्टीचा काहीच संबंध नाही मॅडम. मुळामध्ये मी परत सांगतो तुम्हाला, अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैवकं. ती विशिष्ट प्रतिजैवकं विशिष्ट जंतूंच्या विरुद्ध काम करणारी असतात. पक्ष्यांना जे रोग होतात त्यातले जे जीवाणूजन्य रोग आहेत, विषाणूजन्य रोगांवरती प्रतिजैवकं काम करत नाहीत. जीवाणूजन्य रोग जे आहेत त्याच्यावरतीच फक्त प्रतिजैवकं कामं करतात आणि ती प्रतिजैवकं फक्त ज्यावेळेला रोग येतो त्यावेळेला वापरली जातात. फीड ॲडिटिव्ह आणि सप्लिमेंट्सचा एक भाग वेगळा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याच्याने काही हार्म नाही. अँटीबायोटिक्सचा गरजेपेक्षा जास्त कालावधीसाठी वापर केल्यामुळेच त्याचे रेसिड्यूजचा प्रॉब्लेम असतो आणि त्याचा प्युबर्टीशी काही संबंध नाही. ॲज फार ॲज प्युबर्टी किंवा स्त्रियांच्या आरोग्याबद्दलचा विषय असेल तर त्याला हॉर्मोन्स आणि हे जबाबदार संप्रेरकं आणि स्टिरॉइड्स. पण मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टिरॉइड्स आणि हे आपण वापरूच शकत नाही, इतके महाग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मिथ्स आहेत. यू आर सेड इट राईट. चुकीच्या पसरवल्या जाणाऱ्या, मुद्दाम पसरवल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या आहेत, विच डझंट एक्झिस्ट. तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकता की याचा काही परिणाम नाही. अँटीबायोटिकचा तर नाहीच नाही आणि संप्रेरकं आणि स्टिरॉइड्स ही दिलीच जाते पक्षामध्ये. आणि सर मोस्टली हे पण एक आहे की समर जेव्हा येतो मोस्टली तेव्हा लोक खूप चिकनचा एकदम ड्रॉप होतो कन्झम्पशन की त्याच्यामुळे बॉडी हीट वाढते म्हणतात. ते चिकन आणि अंडी दोन्हीबद्दल हा मिसकन्सेप्शन आहे की हीट वाढते. हीट म्हणजे काय हो? मुळामध्ये जर कॅलरिफिक व्हॅल्यू घेतली तर विच इज निग्लिजिबल. म्हणजे एक 60 ग्रॅमचा अंडा आहे, त्याच्यामधल्या कॅलरीज आणि 60 ग्रॅम तांदूळातल्या कॅलरीज समजा किंवा गव्हातल्या कॅलरीज, जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे कॅलरिफिक व्हॅल्यू ही अत्यंत कमी आहे. गरम पडतं किंवा हीट जास्त आहे हे सगळे मिसकन्सेप्शन्स आहेत. काही त्यांनी फरक पडत नाही. कॅलरिफिक व्हॅल्यू अत्यंत कमी आहे. इनफॅक्ट जी काय कॅलरी त्याच्यामधून जाते अत्यंत कमी जाते. पण ती जर का आपण कॅलरी जास्त जाते म्हणून कमी खाल्लं तर बाकीचे जे अन्न घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये कमी जाणार आहेत. सो ऑल दीज आर मिथ्स. अगेन आय एम सेइंग. सर आपण याबद्दल बोलतो पण कंटिन्युअसली नॉन व्हेजिटेरियनचं पॉप्युलेशन पण वाढत चाललंय. म्हणजे लोक कन्झम्पशन तर करतात. तो एक पॉईंट आहे. आणि याच्यामध्येच मला विचारायचं होतं की ॲज अ इंडस्ट्री कलेक्टिव्हली हे प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी काय स्टेप्स घेतले जात आहेत आणि त्याच्यामध्ये आव्हानं काय येत आहेत सध्या? मुळामध्ये तुम्ही 2-3 गोष्टी मिस करताय. वाढत चाललंय नॉनव्हेज पॉप्युलेशन ही गोष्ट खरी आहे. लोकांना जसजसं त्याचं महत्त्व कळायला लागतं तसतसं लोक त्याच्याकडे वळतात. उदाहरणार्थ मी समजा व्यक्तिशः जर म्हटलं तर मी पूर्ण 100% शाकाहारी होतो. म्हणजे ज्यावेळेला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत मी अंड्याला हात पण लावलेला नव्हता. नंतर हळूहळू या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळल्यानंतर आता मी नॉनव्हेज घेतो. याचं कारण की मला त्याचं महत्त्व कळलेलं आहे आणि लायकिंग पण डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे लोकांच्या ज्ञानात झालेला बदल, ज्ञानात पडलेला फरक, त्याच्यामुळे नॉनव्हेजकडे वळणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, नक्कीच जास्त आहे. आणि दुसरा भाग तुम्ही जो म्हणलात तो
आव्हाने म्हणजे स्टेप्स काय घेतल्या जातात प्रोडक्शन? असोसिएशन्सकडनं. मुळामध्ये आज तुम्ही पाहिलं तर कुक्कुटपालन क्षेत्राशी निगडीत भरपूर असोसिएशन्स किंवा संघटना आहेत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन 50 वर्षापेक्षा जास्त ती संस्था आज कार्यरत आहे. त्याच्यानंतर वेट्स इन पोल्ट्री आहे, इन्फा आहे, IVP आहे, इन्स्टिट्यूट्स ऑफ व्हेटेरियन्स इन पोल्ट्री इंडस्ट्री आहे. पोल्ट्री इंडिया आता नोव्हेंबरमध्ये जे हैदराबादमध्ये एक्झिबिशन होणार आहे. अशा वेगवेगळ्या संघटना आहेत की ज्यांचं काम नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित करणं, बाहेरच्या देशात विकसित झालेली टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणणं आणि मुळामध्ये आपल्या देशामध्ये ह्या गोष्टींचा म्हणजे प्राणीजन्य प्रथिनांच्या पदार्थांचा प्रसार आणि प्रचार करणं, जेणेकरून लोकांची प्रोटीनची रिक्वायरमेंट भागेल. याच्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. त्या वेट्स इन पोल्ट्रीच्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्येच वॉकेथॉन घेतलं होतं. अंडी खाण्याच्या स्पर्धा आम्ही घेतो. आजकाल हे मोबाईलवरती रील बनवण्याची फार फॅड आहे. तर प्रोटीनचं इम्पॉर्टन्स आणि अंड्यांचं आणि याचं महत्त्व कळण्यासाठी आम्ही कॉलेजच्या स्टुडंट्सकडून रील मागवलेली आहेत. डिसेंबर एंडपर्यंत ती बनवून द्यायची. मग आम्ही त्यांना चांगली आकर्षक बक्षिसं देतो आहोत. क्लॅफमातर्फे कंपाऊंड लाईव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे यावर्षी प्रथमच आपण घसघशीत बक्षिसं मुलांना दिली ह्या विषयाकडे आकर्षित करण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक असोसिएशन आपापल्या क्षमतेप्रमाणे प्रमोशनची ॲक्टिव्हिटी करतातच आहेत. पण मी म्हणतो जसं वाईट गोष्ट लवकर पसरते चांगल्या गोष्टीपेक्षा, तसं ते मिथ्स आणि ह्या गोष्टी जास्त फास्ट पसरतात. आणि ह्या सोशल मीडियामुळे ते तर काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तर काय उद्या काही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. सो आपलं काम हेच आहे, आपल्या पद्धतीने सत्य लोकांपर्यंत आणण्याचं आणि पसरवण्याचा प्रयत्न करायचा. मी आज तुमच्याशी बोललो आहे, तुमचा हा पॉडकास्ट किती लोक बघतील मला माहीत नाही, ते आणखीन 4 लोकांना सांगतील. लेट अस डू आवर जॉब. आपल्याकडे एका माणसाकडनं सगळं शक्य नाही आहे, पण शक्य नाही म्हणून नुसतं बसायचं ह्यालाही अर्थ नाही. लेट अस ट्राय आवर वे. सर मेजर आव्हानं काय आहेत आता इंडस्ट्रीमध्ये? कुक्कुटपालन शास्त्रामध्ये आव्हानं जर म्हणाल तर खूपच आहेत. तसं म्हटलं तर मुळामध्ये आता पूर्वी जे ओपन फार्मिंग होतं ते आता जवळजवळ संपलं आहे. तर सगळीकडे इंटिग्रेशन सुरू झालेलं आहे. इंटिग्रेशनसाठी वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्या आता कुक्कुटपालन करतात. तुम्ही शेतकरी आहात, समजा मी कंपनी आहे, तर मी तुमचं फार्म भाड्याने घेतलं म्हणण्यापेक्षा तुम्हीच ते वापरताय, तुम्हीच ते सांभाळताय. आम्ही तुम्हाला पक्षी दिले, खाद्य दिलं, वॅक्सिन दिलं, औषधं दिली, सुपरविजन आमचीच, पक्षी तुम्ही वाढवायचे, आम्ही परत घेणार. अशा प्रकारची सिस्टीम आहे. त्याच्यामुळे झालं आहे कसं की ह्या मोठ्या कंपन्यांच्याकडे सगळा कंट्रोल गेलेला आहे. ओपन फार्मरकडे आता कंट्रोल राहिलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण मोठा व्हायला बघतोय. म्हणजे ओव्हर प्रोडक्शन. एकीकडे आपण म्हणतोय की पर कॅपिटा कन्झम्पशनपर्यंत आपण पोचलेलो नाही आहोत, पण एवढा मोठा आपला देश आहे, त्या देशामध्ये प्रोडक्शन जे आहे ते इतकं अनइव्हन आहे. जरा पोल्ट्री पॉकेट्स सगळीकडे नाही आहे, आता हळूहळू पसरत आहे. उदाहरणार्थ पूर्वी UP, बिहार प्रोडक्शन स्टेट्स नव्हती, फक्त कन्झम्पशन स्टेट्स होती. महाराष्ट्र प्रोडक्शन पण होतं आणि कन्झम्पशन होतं. साऊथमधली सगळी स्टेट्स ही प्रोडक्शन स्टेट्स आहेत. नॉर्थमधली स्टेट्स ही कन्झम्पशन स्टेट्स आहेत ग्रॉसली, मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विचार केला तर. आणि ही जी तफावत आहे किंवा ही जी डायव्हर्सिटी आहे किंवा ही जी काय आपण त्याला म्हणूया अनियमितता आहे उत्पादनातल्या प्रमाणाची, त्याच्यामुळे जिथं आहे तिथं खूप जास्त आहे, तिथे डिमांड अँड सप्लायचा प्रॉब्लेम होतोय. मोठा होत जातोय, छोटा संपत चाललेला आहे. आणि ओव्हर प्रोडक्शनमुळे, एक्सेसिव्ह प्रोडक्शनमुळे भाव मिळत नाही आहे प्रोडक्शनला आणि व्यवसाय अडचणीत यायला सुरुवात झालेली आहे. दुसरं महत्त्वाचं आव्हान म्हणजे खाद्य. कुक्कुटपालन व्यवसायाची वाढ साधारण नाही म्हटलं तरी 6 ते 8% ब्रॉयलरची 6 ते 8% लेअर इंडस्ट्रीची आणि 10 ते 12% ब्रॉयलर इंडस्ट्रीची होते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर का लेअर आणि ब्रॉयलर इंडस्ट्री ॲव्हरेज आपण 8% जरी म्हटलं तरी त्या पक्ष्यांना लागणारं जे अन्न आहे, रॉ मटेरियल आहे, जे ॲग्रिकल्चरल बाय प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यासाठी ॲग्रिकल्चरची पण ग्रोथ तेवढी पाहिजे ना. ॲग्रिकल्चरची ग्रोथ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ॲग्रिकल्चरमधल्या व्यक्ती आहात. 3.5% जास्तीत जास्त 3-3.5% आहे. कुठे 3.5% आणि कुठे 8%. त्याच्यामुळे शॉर्टेजमुळे इन्क्रीज इन दी कॉस्ट झाल्यामुळे न परवडणं हा विषय त्याच्याबरोबर आलाच. त्यामुळे फीड कॉस्ट वाढत जाणं, त्यामुळे उत्पादनाची किंमत वाढणं आणि
अंडी आणि पक्ष्यांच्या उत्पादनाची किंमत जरी वाढली तरी त्याच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे माणसाला ते तितक्या प्रमाणामध्ये न वाढणं. म्हणजे आत्ता कुठे 7 रुपये वगैरे अंडी झालेली आहे. अदरवाईज मला आठवतं तेव्हापासून 3.5-4.5चा अंड्यांचा भाव आहे. काय मला कळत नाही, इतर सगळ्या गोष्टींमध्ये 40% वाढ झालेली आहे. म्हणजे 40 पट, टक्के नव्हे 40 पट वाढ झालेली आहे किमतींमध्ये. पण अंड्यांच्या आणि मांसाच्या पक्ष्यांच्या किमतीमध्ये तेवढी वाढ झालेली नाही. त्यामुळे होतंय कसं की अर्थव्यवस्था बिघडलेली आहे सध्या. फीड कॉस्ट कंट्रोल करणं अवघड आहे. रॉ मटेरियलची उपलब्धताच मुळामध्ये कमी आहे. त्यामुळे मग कन्व्हेन्शनल मटेरियल बाजूला ठेवून अनकन्व्हेन्शनल सोर्सेस, मग राई असेल, नाचणी असेल, तुमच्या लोकल एरियामध्ये पिकणारं जे काय असेल त्याचा वापर करणं गरजेचं झालेलं आहे. DDGSचा कन्सेप्ट आलेला आहे, डिस्टिलरीज ड्राईड ग्रेन्स विथ सोल्युबल्स. मक्याच्या ऐवजी ते वापरता येते. प्रोटीनला आपल्याकडे तसं म्हटलं तर अनंत सोर्सेस आहेत. म्हणजे मी ज्यावेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला आम्हाला सोयाबीन माहीत नव्हतं, सोया मिल माहीत नव्हतं, सोयाबीन पण माहीत नव्हतं. आम्ही त्यावेळेला तिळकेक, शेंगदाणा पेंड, फिश मिल, सूर्यफूल पेंड, करडई पेंड, भरपूर प्रकार प्रोटीनचे वापरायचो आणि पक्ष्यांचं खाद्य बनवायचं आणि पक्षी चांगले वाढायचे. आता आपण फक्त कॉर्न सोया डाएट वापरतो, ज्याच्यामध्ये मका एक वापरतो एनर्जीसाठी आणि सोयाबीन वापरतो प्रोटीनसाठी. त्यामुळे फक्त सोयाबीनवरती अवलंबून न राहता तुम्ही इतर ऑइल सीड्स ज्या आहेत त्याच्या पेंडीचा, त्याच्या बाय प्रॉडक्ट्सचाही वापर करू शकता. हे लोकांना रिव्हिजिट करून सांगायला लागणार आहे. आणि मक्याच्या ऐवजीसुद्धा आपण बरीचशा बाकीच्या गोष्टी वापरू शकतो. ज्वारी उत्तम आहे, ही वापरू शकतो. म्हणजे माझ्याकडे तर माझ्या एका विद्यार्थ्यांनी डाएट विदाऊट कॉर्नचा पण थिसिस सबमिट झालेला आहे की ही हॅज प्रिपेअर्ड द डाएट विदाऊट युझिंग कॉर्न. अजिबात 1% सुद्धा मका न वापरता डाएट तयार करून पक्षी वाढवून विकलेले आहेत आणि प्रॉफिट कमवलेलं आहे. त्यामुळे अल्टरनेटिव्ह सगळ्याला आहेत. थोडासा अभ्यास गरजेचा आहे, थोडंसं संशोधन गरजेचं आहे, थोड्याशा ट्रायल्स गरजेच्या आहेत. ज्या कृषी विद्यापीठांमध्ये आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये झालेले आहेत, भरपूर ठिकाणी साऊथमध्ये झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. ते फक्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवं आणि त्याचा वापर करून आपण पक्ष्यांच्या खाद्याच्या किमती या कमी करणं हे आता गरजेचं आहे. त्याच्यानंतरचं आव्हान म्हणजे पक्ष्यांपासून तयार होणारं पोल्युशन किंवा प्रदूषण. बरेच लोक त्याच्याबद्दल खूप तक्रार करत आहेत. त्यामुळे वेस्ट डिस्पोजलचा फार मोठा विषय आहे. आमचे एक गुरुजी होते, ते नेहमी म्हणायचं प्रोडक्शन इन मासेस इज नॉट गुड, प्रोडक्शन बाय मासेस इज गुड. याचा अर्थ बाय मासेस म्हणजे काय, तर भरपूर लोकांनी उत्पादन करणं छोट्या प्रमाणामध्ये, हे केव्हाही चांगलं रादर दॅन काही एका हाताच्या किंवा 2 हाताच्या बोटावर मोडणारी लोक भरपूर प्रमाणात प्रोडक्शन करणं. आज कसं झालेलं आहे, पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे 20-25 पक्षी होते. मी 1930-40च्या आसपासची गोष्ट बोलतोय. मग तो आकडा वाढत काही हजारावरती गेला, काही लाखावरती गेला, आता करोडोच्या वरती गेलेला आहे. आणि आता कसं झालेलं आहे, छोटी लोक संपलेली आहेत आणि फक्त मोठ्या फार्मरकडे मोठ्या प्रमाणावरती पक्ष्यांचं पालन जे आहे ते होतं. कमी एरियामध्ये, कमी जागेमध्ये जास्त पक्षी पाळल्यामुळे तिथे तयार होणारी घाण, प्रदूषण हे जास्त आहे. त्याची योग्य विल्हेवाट न लावणं हा विषय आहे. पोल्ट्री फार्म्समध्ये फ्लाय प्रॉब्लेम आहे, माशांचा प्रॉब्लेम आहे, दुर्गंधीचा प्रॉब्लेम आहे, डस्टचा प्रॉब्लेम आहे, नायट्राइट्सचं लीचिंग होतं त्याचा प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या पोल्युशन निर्माण करणाऱ्या गोष्टी पोल्ट्री फार्ममध्ये होत आहेत. आणि ज्याचा त्रास आपल्याला जास्त का व्हायला लागला कारण एकाच ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये आता ते घडत आहे. पूर्वी सगळं स्कॅटर्ड होतं त्यामुळे ते पचवून जात होतं. त्यामुळे पोल्युशन कंट्रोल, वेस्ट डिस्पोजल, डेड बर्ड्स डिस्पोजल, स्लॉटर हाऊस वेस्ट डिस्पोजल, ऑफल डिस्पोजल. ऑफल म्हणजे पक्षी स्लॉटर केल्यानंतर जे उरतं त्याला म्हणतो, फेदर्स, पिसं, या सगळ्याला व्यवस्थित डिस्पोज करणारी मशीन्स बाजारामध्ये आहेत. मिळत नाही अशातला भाग नाही, सगळं आहे. इन्सिनरेटर्स आहेत, प्रोसेसर्स आहेत, बायोगॅस प्लांट्स आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणात आमचे मित्र आहेत डॉक्टर व्ही आर कुलकर्णी, सिलेंडरमध्ये भरण्यासारखा गॅस ते पोल्ट्री फार्मपासून तयार करतात आणि वापरतात. अख्खं फार्म त्या गॅसवरती चालतं. ओन्ली थिंग इज लोक हव्यासा पोटी फक्त पक्ष्यांची संख्या वाढवतात. त्याच्याऐवजी एक 10,000 पक्षी कमी ठेवा पण वेस्ट डिस्पोजल प्लांट लावा.
एनर्जी प्लांट लावा आणि प्रदूषण कमी करा. हे करणं हे आता अत्यंत गरजेचं मग झालेलं आता सर मेजरली डिस्पोजल कुठल्या पद्धतीत आहे. आता कसंही करतात लोक. जे ऑर्गनाईज सेक्टर आहे तिथे बऱ्यापैकी चांगलं होत आहे, पण अदरवाईज लोक कसंही डिस्पोज करतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे? त्याच्यानंतर लोकांचा आजकाल वेलफेअरकडे पण बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ट्रेसेबिलिटी, जनरेशन नेक्स्ट जी आहे त्यांना काळजी आहे की हे पक्षी व्यवस्थित ठेवले होते की नाही. पिंजऱ्याबद्दल ऑब्जेक्शन्स होती लोकांची, अजूनही आहेत काही लोकांची. त्यामुळे पिंजरा पद्धत, पक्ष्यांना दिली जाणारी जागा, पक्ष्यांच्या कापल्या जाणाऱ्या चोची, एक दिवसाची नर पिल्लं जी आहेत ती लेअरची डिस्ट्रॉय केली जातात, त्याच्याबद्दलचे प्रश्न, हे विषय आहेत जे आता आपण हळूहळू सगळे ॲड्रेस करतो आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या मताप्रमाणे आपल्याकडे जे पक्षी ऑर्गनाईज सेक्टरमध्ये पाळले जातात आपण त्यांच्या वेलफेअरची पूर्ण काळजी घेतो. कारण मला एक गोष्ट कळते, आपण एवढ्या वेळा दोघं जण इथे बसतोय आणि गप्पा मारतोय, आपण दोघं कम्फर्टेबल आहोत म्हणून आपण बोलू शकतोय, काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकतोय. जर आपल्याला काहीतरी टोचत असतं मागणं खालनं तर आपण एवढ्या वेळ इकडे बसलो नसतो. आपण कम्फर्टमध्ये आहोत म्हणून आपण परफॉर्म करतोय. तसंच पक्षी कम्फर्टमध्ये आहेत, त्यांचं वेलफेअर इन्श्युअर्ड आहे, दॅट्स वाय दे आर परफॉर्मिंग. आणि ते परफॉर्मिंग म्हणजे कसं, तर वर्ल्ड स्टँडर्डपेक्षा उत्तम आपलं उत्पादन आहे. 340च्या आसपास अंडी आहेत एका पक्षामागे वर्षाला. 5व्या आठवड्याला 2.5 किलो वजन मिळत आहे. 170च्या आसपास एका पक्षाकडनं चिक्स मिळतात ब्रॉयलर्समध्ये. आणखीन काय पाहिजे. उत्पादन क्षमता उत्तम आहे आणि ती त्याच्यामुळेच उत्तम आहे कारण पक्ष्यांचं वेलफेअर इन्श्युअर्ड आहे. अशा सगळ्या विषय आहेत. आणखी नवीन नवीन जसं काळ पुढे जाईल, जसं उत्पादन वाढेल तसं मुळात डिसीजची थ्रेट फार मोठी आहे. एव्हियन इन्फ्लुएन्झा तर आहेच आहे. सर क्लायमेट चेंज बद्दल जेव्हा आपण वातावरण बदलाबद्दल बोलतोय तर वातावरण बदलाचा कृषी क्षेत्रावर पण खूप जास्त परिणाम होतोय जो आता सध्या आपण पाहतोय. बाकी सेक्टरमध्ये पण तेवढाच परिणाम होतोय. तर आपण पोल्ट्री इंडस्ट्री म्हणजे ह्या एका सेक्टरवरती काय वातावरण बदलांचा पक्ष्यांवरती काय परिणाम होतो? खूप जास्त सिरियस आणि महत्त्वाचा परिणाम हा पक्ष्यांवरतीच होणार आहे. याचं कारण तुम्हाला माहिती असेल, पक्ष्यांचं शरीराचं तापमान मुळातच खूप जास्त आहे. आपल्याला 98.5 म्हणजे ताप म्हणतो आपण माणसाला. पक्ष्यांचं नॉर्मल टेम्परेचर 107 आहे. सो मुळात शरीराचं तापमान जास्त असल्यामुळे वातावरण बदल आणि तापमानात होणारी वर्षानुवर्ष किंवा दर वर्षाला होणारी वाढ, त्याचा सर्वात जास्त त्रास हा पक्ष्यांना होतो. कारण पक्ष्यांच्या अंगावरती पिसं आहेत, त्यामुळे हीट लॉस पक्ष्यांच्या शरीरातनं सहज होत नाही जितका आपल्या शरीरातनं होतो. पिसं उपटून टाकू शकत नाही पक्षी. पक्ष्यांना घाम येत नाही. घाम न आल्यामुळे इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग आपल्याला जे होतं, आपण शर्ट काढतो आणि पंख्याखाली बसतो, पक्ष्यांना तसं करता येत नाही कारण घामच येत नाही, इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे शरीरातनं उष्णता बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग पक्ष्यांसाठी म्हणजे श्वासोश्वास. आणि म्हणून पक्षी पॅन्टिंग करतात. ज्यावेळेला उष्माघाताचा प्रॉब्लेम होतो, उष्णता जास्त होते, पक्षी जोरजोरात श्वास घ्यायला लागतात आणि शरीरातली एक्सेस हीट जी आहे ती बाहेर फेकायला सुरुवात करतात. आणि ज्यावेळेला आपण वातावरण बदल म्हणतोय की जो प्रामुख्याने हा उष्ण वातावरणाचा आहे आणि भारतात तो प्रॉब्लेम सर्वात जास्त आहे, सर्वात जास्त त्रास त्याचा पक्ष्यांना होतो आहे. मुळात उत्पादन क्षमता घटली, इम्युनोसप्रेशन, पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि उष्माघातामुळे मृत्यू, हे 3 गोष्टी ह्यावर्षीच आपण बघितले खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागलेल्या आहेत. आणि असं म्हणतात पुढच्या वर्षीचं टेम्परेचर 50 डिग्री जाणार आहे ॲव्हरेज. पक्ष्यांचं बॉडी टेम्परेचर 42 डिग्री सेल्सिअस आहे. 107 डिग्रीज फॅरनहाईट म्हणजे अंदाजे 42 डिग्री सेल्सिअस. ज्या वेळेला पक्ष्यांच्या शरीराच्या तापमानापेक्षा वातावरणाचं तापमान जास्त असेल, कसं सर्वायवल शक्य आहे? हो, इट्स नॉट पॉसिबल. त्याच्यामुळे वातावरण बदलाचा खूप मोठा परिणाम पक्ष्यांवरती होणार आहे. उत्पादन क्षमतेवरती होतो आहे, रोगप्रतिकारक शक्तीवरती पण त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे, रादर आपण अनुभवतोय. त्याच्यामुळे आता तुमच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणं एकमेव मार्ग तुमच्याकडे शिल्लक आहे. आज आता तुम्ही तुमच्या घरामध्ये AC असणार आहे, माझ्या घरामध्ये AC आहे. आपण AC शिवाय राहू शकत नाही शहरांमध्ये किंवा गावांमध्ये सुद्धा. इवन तुम्ही कुठे शनिवार रविवार बाहेर गेलात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे गेलात तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानपणी मामाच्या गावाला जायचो, तसं जायचे दिवस तर राहिलेत की तिथे एवढं गरम होतं आपण जाऊ शकत नाही. आपलं घर सोडून जा, सुखाचा जीव दुःखात घालण्यासारखं होतं आहे.
इतका वातावरण बदलाचा परिणाम सगळ्या ठिकाणी होतोय. त्याच्यामुळे व्यवस्थापनात बदल, घरांमध्ये केला जाणारा बदल, एन्व्हायरमेंट कंट्रोल्ड हाऊसेस आयदर कम्प्लिटली किंवा सेमी एन्व्हायरमेंट कंट्रोल, ऑटोमॅटिक किंवा सेमी ऑटोमॅटिक विथ ऑटोमॅटिक फीडिंग अँड वॉटरिंग सिस्टीम्स. लेबरचा प्रॉब्लेम आहे, कामगार मिळत नाहीत. त्याच्यामुळे हळूहळू आपल्याला या प्रकारच्या सुधारित अशा उत्पादन शैलीकडे जायचं आहे, ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट कंट्रोल हाऊसेस लागणारच आहेत. वातावरणच आपल्याला फोर्स करणार आहे ती गोष्ट करायला. वातावरण कंट्रोल घरं असली की आपोआपच त्याची सगळ्या सिस्टीम्स ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक सिस्टीम्स त्याच्यामध्ये लागतील. उत्पादन क्षमता पण वाढेल, पक्ष्यांचं वेलफेअरही इन्श्युअर्ड होईल आणि पक्षी जगतील, मॉर्टॅलिटी होणार नाही. सो सर्वात जास्त परिणाम पक्ष्यांवरती होतोय आणि आपल्याला त्याच्याप्रमाणे बदलावंच लागणार आहे. वी हॅव टू शिफ्ट टू अ डिफरंट काइंड ऑफ अ हाऊसिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम इन इयर्स टू कम. मे बी विदिन 3 to 4 years फ्रॉम नाव मला वाटतं सगळीच घरं जी आहेत ती एन्व्हायरमेंट कंट्रोल असणं आवश्यक आहे. ओके. सो EC जे एन्व्हायरमेंट कंट्रोलचं तुम्ही बोलता आता EC मध्ये, तर त्याचं मॅनेजमेंट इझी पडतं या इझी पडतं मॅनेजमेंटपेक्षा? एकदम इझी असतं. आणि सर मला अजून एक विचारायचं होतं की आता एक नॉर्मली बोललं जातं की आपण बेसिकली ब्रॉयलरला एक न्यूट्रिएंट बेस्ड डाएट देतो आणि खूप एक कंबाईंड वेमध्ये देतो. म्हणजे ह्युमन्सला पण आपल्याला पहिल्यापासून मिलेट्स असतील, कडधान्य होते, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या पालेभाज्या असतील हे आपण एकत्र आणून ते जेवण करायचं, तेव्हा आपल्याला ते एक पौष्टिक जेवण आपण म्हणायचं. सेम पद्धतीने आपण आता बर्ड्सला पण देतो. पक्ष्यांच्या स्ट्रेनप्रमाणे त्यांना आवश्यक असलेलं न्यूट्रिएंट किती असलं पाहिजे हे आपल्याला आता माहिती आहे. खूप संशोधन झालं आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं खाणं बनतं आणि ते आपण पक्ष्यांमध्ये दिलं की पक्ष्यांचं उत्पादन चांगलं मिळतं. काही लोक म्हणतात की त्यांना जे वॅक्सिन्सची गरज नाही आहे, बिकॉज नॉर्मली जे ऑर्गॅनिक क्लेम करतात किंवा आपण जे म्हणतो ना विदाऊट केमिकलवाले जे क्लेम करतात, ते क्लेम करतात की आम्ही हळदीचं पाणी देतो. एक्झाम्पल देते मी, म्हणजे त्यांचे क्लेम्स असे पण आहेत की आम्ही हळदीचं पाणी देतो पक्षाला, किंवा तुमची दालचिनी वगैरे काही टाकून ते मसाल्याचं पाणी असतं ते देतो. सो त्याने त्यांची इम्युनिटी वाढते. हे कितपत खरं आहे? म्हणजे वॅक्सिन हा म्हणजे रोग होऊ नये म्हणून दिली जाणारी लस आहे. जसे आपण लहानपणी पोलिओचे डोस घेतले, आज सुद्धा नवीन जन्मलेल्या बालकाला आपण वेगवेगळे डोस देतो लसीचे. लस म्हणजे जे रोग निर्माण करणारे जंतू असतात त्यांचाच वापर करून त्या जंतूंमधलं प्रोटीन वापरून आपल्या शरीरामध्ये ते टोचलं जातं, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीज शरीरामध्ये फिरत राहतात. त्यामुळे जेव्हा केव्हा जर समजा कधी नॅचरल इन्फेक्शन आलं तर त्या अँटीबॉडीज त्याचा समाचार घेतील आणि त्या पक्ष्याला, प्राण्याला किंवा माणसाला रोग होणार नाहीत. हा वॅक्सिनचा अर्थ. बहुतेक जे विषाणूजन्य रोग आहेत, म्हणजे ज्याला व्हायरल डिसीजेस आपण म्हणतो, हे विषाणूजन्य रोग, व्हायरल डिसीजेस, त्याच्यासाठी वॅक्सिन्स अवेलेबल आहेत आणि ती देणं गरजेचं आहे. कारण अँटीव्हायरल ड्रग्स ही खूप महाग आहेत आणि सगळ्या व्हायरसच्या विरुद्ध ड्रग्ज अवेलेबल नाहीत. कोरोनाचा कालखंड आठवा, थोडीच वर्ष झालेली आहेत. ॲडमिट केले, त्यांना रेमडेसिवीर वगैरे वगैरे कितीतरी औषधं द्यावी लागली. तेवढी महाग औषधं आपण पक्ष्यांमध्ये वापरू शकत नाही. आणि विषाणूजन्य आजारांना औषधच मुळात कमी आहे आणि म्हणून आपल्याला डोस घ्यायला लागले ना. कोरोना फर्स्ट डोस, सेकंड डोस, थर्ड डोस, व्हॉट आर दे आर ऑल वॅक्सिन्स. वॅक्सिन देणं आवश्यक आहे विषाणूजन्य रोगांसाठी. विषाणूजन्य रोगांपासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी वॅक्सिन देणं आवश्यक आहे. त्यात काही गैर नाही. त्याचं टाईम टेबल ठरलेलं असतं, वेळापत्रक ठरलेलं असतं. त्या वेळेला फक्त ते ती वॅक्सिन जी आहे ती वॅक्सिन आपल्याला पक्ष्यांमध्ये द्यायची आहेत, जी आपण इतर प्राण्यांना पण देतो आणि माणसांना पण देतो. ऑर्गॅनिक म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते रॉ मटेरियल ऑर्गॅनिक वेनी तयार झालेलं असलं पाहिजे. जे मी मगाशी एक बोल्ड स्टेटमेंट केलं, टेक्निकली स्पीकिंग 100% ऑर्गॅनिक असं आपल्याकडे काही नाही. पण थोड्याफार प्रमाणामध्ये, जसं SPF आपण म्हटलं, सगळ्याच पॅथोजनपासून फ्री आपण नाही काही करू शकत, पण स्पेसिफिक पॅथोजन फ्री आपण एखादी गोष्ट बनवू शकतो. अंडी बनवू शकतो फॉर एक्झाम्पल. तसं काही प्रमाणांमध्ये जे रॉ मटेरियल आहे किंवा जी साधन सामुग्री आहे त्याच्यावरती थोडंसं निर्बंध आपण घालून थोड्याफार प्रमाणामध्ये आपण ऑर्गॅनिकचा भाग त्यात आणू शकतो आणि त्याचं सर्टिफिकेशन
एका मर्यादेपुरतं करून घेऊ शकतो. ते जास्त किमतीत विकलं जातं म्हणून शेतकरी ते करतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं, ज्यांना गिऱ्हाईक मिळतं त्यांनी ते त्या पद्धतीने विकावं. हा वेगळा विषय झाला. आणि तुम्ही त्याच्यानंतर जंप केलात दालचिनीचं पाणी याव सी आपला देश त्याला इतका जुना इतिहास आहे की सुश्रुत नाव माहिती असेल तुम्हाला. इनफॅक्ट अशोकाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे पशुवैद्यकशास्त्र हे अत्यंत प्रगत झालेलं होतं. आणि त्या पशुवैद्यकशास्त्रात अशोकाचा काळ म्हणजे कुठला वरती कझाकिस्तानपासून खालती कंबोडियापर्यंत आपला देश होता. आणि तिथे वेगवेगळे वेटनरी डॉक्टर्स होते, वेटनरी डिस्पेन्सरीज अशोकाच्या काळामध्ये होत्या. लक्षात आलं की नाही. त्यामुळे आपल्याकडे परंपरा खूप जुनी आहे. आणि त्यावेळेला केमिकल्स अँटीबायोटिक्स वगैरे काही नव्हतेच. त्यावेळेला जे वापरलं जातं ते सगळं हर्बल वापरलं जातं. त्यामुळे हर्ब्सचा वापर हा आपल्या देशाला अजिबात नवीन नाही. आयुर्वेद हा आपल्याकडचाच आहे. आणि आयुर्वेदामध्ये प्राणी आणि पक्षी आणि माणसं यात भेद काहीच नाही आहे. आवळ्याचा परिणाम जो माझ्यावर तोच तुमच्यावर, तोच जनावरांवरती, तोच पक्ष्यांवरती. व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये आहे ज्याचा परिणाम सगळ्यांवरती सारखाच होणार आहे. त्याच्यामुळे दालचिनी असो, लवंग असो, वेलची असो आणि आणखीन तुमचं काय जे असेल ते ज्याला ज्याच्याबद्दलचं ज्ञान आहे त्यांनी ते वापरावं. यश मिळालं जरूर कंटिन्यू करावं. कारण मला वाटतं हे सांगून मी थांबतो की शेवटी आपल्याला बॅक टू बेसिक्स हर्बलवरतीच यायचं आहे. कारण ही सगळी केमिकल्स अँटीबायोटिक्स वगैरे वगैरे जे आहेत त्याला लिमिट आहे. त्याला रेजिस्टन्स तयार होणार, त्याचा परिणाम बंद होणार, त्याला कॉम्पिटिशन निर्माण होणार. पण आपले जे ओरिजिनल हर्ब्स आहेत, जी आपली संस्कृती आहे, आपल्याकडचं ज्ञान आहे, शेवटी आपल्याला त्याच्याकडेच यावं लागणार आहे. आणि म्हणून आज तुम्ही बघा आज हर्बल प्रिपरेशन्स खूप मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि पीपल आर हॅपी विथ इट. लोक त्याचा परिणाम करून घेतात. सो दॅट इज ओके. जर तुम्हाला ज्ञान असेल किंवा एखाद्या व्यक्तीला त्या विषयातलं ज्ञान असेल तर जरूर वापरायला फायदा होत असेल. तर नसेल तर रिसॉर्ट टू द अवेलेबल ऑप्शन्स विच आर नॉन हर्बल. बरोबर. मला असं वाटतं सर तुम्ही ओव्हरऑल सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. म्हणजे आपण मिथ्स पण बऱ्यापैकी कव्हर केले जे लोकांना सामान्यतः कंटिन्यू त्यांच्या डोक्यामध्ये एक म्हणजे येतात किंवा ते टाकले जातात. आणि त्या गोष्टींना क्लिअर करणं एक वैज्ञानिकदृष्ट्या खूप गरजेचं होतं. जे तुम्ही आज म्हणजे त्यांची एक पद्धत असेल वाढवण्याची, त्यांना कसं वाढवायचं, कोंबड्यांचं कुक्कुटपालन किंवा त्यांच्या पौष्टिकतेबद्दल आपण बोललो, त्यांच्या न्यूट्रिशनबद्दल बोललो, सगळ्याच गोष्टी आपण कव्हर केल्यात. आणि जे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघतात त्यांच्यासाठी नक्कीच हा एक वैज्ञानिकदृष्ट्या आपण म्हणतो सायंटिफिकली खूप महत्त्वाचा ठरेल सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. तुम्ही खरंच सर वेळ दिलात या पॉडकास्टसाठी, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.